पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मुने तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. गांधीजी असं म्हणायचे की विकास करायचा असेल तर खेड्याकडे चला. गांधीजींचे वाक्य अनेकांनी वाचलं, पाठ केलं, त्याच्यावर काही लोकांनी गुण मिळवले, पण कुणी ते अंमलात आणलं नाही फारसं. पण ज्याने वाक्य स्वतःच्या जीवनाचं सूत्र बनवलं, अंमलात आणलं आणि निस्वार्थी भावनेने अशा ठिकाणी जाऊन लोकांची सेवा केली की ज्यांच्याकडे तिथे मोबदला म्हणून द्यायला पैसे तर सोडाच, पण उपचार घेण्यासाठी यायला सुद्धा पैसे नसायचे. आणि त्यांच्या याच गोष्टीसाठी ज्यांना पद्मश्री पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात आलं ते आजचे आपले पाहुणे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर रवींद्र कोले आणि त्यांच्या पत्नी सौ स्मिता कोले यांचं. कोल्हे दाम्पत्याचे कार्य देई जगाला प्रकाश. कोल्हे दाम्पत्याचे कार्य देई जगाला प्रकाश. त्याच्या कार्याची जी उंची खुले वाटते आकाश. कोल्हे दाम्पत्याचे कार्य देई जगाला प्रकाश. खरंच यावर्षी आपल्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तुम्ही आमच्या रंगमंचावरती आलात, हा आमचा बहुमान समजतो आम्ही. तुमचं पुस्तक आहे, तुम्ही अर्ध वाचलं आणि अर्ध वाचल्यानंतर मी ठेवून दिलं. कारण मला असं वाटलं होतं की जगामध्ये कष्ट करणारे खूप लोक आहेत, पण मला असं लक्षात आलं की ते प्रत्येक माणसाच्या कष्ट करण्याला पुढे काय आहे हे त्याला माहिती असतं आणि त्याला आखून धरून तो कष्ट करतो. पण तुमचं पुस्तक वाचताना आज मला लक्षात आलं की तुम्ही फक्त कष्टच केले सुरुवातीला, त्याच्यात काय मिळेल ह्याची दुसरशी सुद्धा तुम्हाला कसली कल्पना नव्हती. हे असं का करावं असं वाटलं? कारण आजकाल आपण बघतो ना, डॉक्टर्स म्हणजे सिनेमात ते डॉक्टर्ससारखं खरे डॉक्टर्स असतात की खरे डॉक्टर सिनेमात ते डॉक्टरसारखं डिस्पेन्सरी करतात कळत नाही. सगळे थाटात बिटात असतात, सगळं असतं. हे सगळं सोडून हे करावं असं का वाटलं तुम्हाला आणि कधीपासून वाटलं? पण हे एकाला वाटलं ठीक आहे, दोघांनाही कसं वाटलं? त्याची सुरुवात कशी झाली? बालपणापासून आपण विचार करूया. लहानपणी आईवडिलांनी केलेले संस्कार, प्रत्येकच मराठी घरामध्ये श्यामची आई आहे हा माझा विश्वास आहे. आणि तेच संस्कार माझ्या आईने मला दिलेत आणि वडिलांनी पण त्याच प्रकारचे संस्कार दिलेत की जेव्हा जेव्हा त्यांना शक्य होतं तेव्हा तेव्हा त्यांनी इतर लोकांना मदत करत गेलेत. माझे वडील रेल्वेत होते, त्यामुळे रेल्वेमध्ये कसं आहे, क्लास 1 to क्लास 4 सर्व एकत्र राहतात रेल्वे कॉलनीमध्ये. सर्वांचे एकत्र कार्यक्रम असतात, उत्सव असतात, सर्व भाषा धर्म संप्रदायाचे लोक एकत्र नांदतात. तो संस्कार मला तिथे मिळाला. तुम्ही रेल्वे कॉलनीमध्ये माझं बालपण केलं शेगावला. बरं. जन्मापासनं 16 वर्ष म्हणजे 10वी पास होईपर्यंत मी शेगावलाच होतो. आणि शेगाव सोडलं आणि अनायसे मी वर्धेला गेलो, कारण तिथे माझे काका मावशी होते. काका मावशींकडे शिकायला ठेवलं कारण घरची आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती. आणि त्या ठिकाणी मला JB सायन्स कॉलेजला घालण्यात आलं. त्या ठिकाणी मला गांधी आणि विनोबा या 2 विचारांचा दंश झाला. आणि हा शब्द मी मुद्दाम वापरतो आहे कारण तो दंश असा आहे की तो झाल्यानंतर उतरत नाही. ते विचार असे माझ्या डोक्यात भिनले त्या वयात, म्हणजे 18-20 जे अडोलसन्स ज्याला आपण म्हणतो
त्यावेळी मला ते विचार मिळालेत. 11वी-12वी आटोपलं, चांगले मार्क्स होते, मेडिकल कॉलेजला गेलो. हे अनायासच घडलं. पण तिथे गेल्यानंतर मला रामकृष्ण मिशनचं वाचनालय मिळालं. रामकृष्ण मिशनच्या वाचनालयातनं मला जगभरातील विचारवंतांची पुस्तकं मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की त्या ठिकाणी मला जॉन रस्किनचं अनटू धिस लास्ट हा एसे वाचायला मिळाला, ज्याने माझ्या जीवनात एक बदल घडला आणि शेवटच्या माणसांपर्यंत आपण पोहोचावं. मग मेडिकल कॉलेजमध्ये शेवटचा माणूस कोण येत होता? तो येत होता की छत्तीसगडमधील आदिवासी अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला माणूस. त्याच्यावर आम्हाला शिकवल्या जायचं. आणि शेवटी प्रोफेसर आम्हाला शिकवताना शिकवायचे की हा फार उशिरा आला, हा जर लवकर आला असता ना तर याचा उपचार होऊ शकला असता. मेडिकल कॉलेजमध्ये एक फिलॉसॉफी शिकवण्यात येते, अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. पण मग हे अर्ली डायग्नोसिस होणार कसं? तिथे तर डॉक्टर्स नाही, मैलोन मैल डॉक्टर नाहीत. त्यामधून मला हे फिलिंग आलं की आपण जर त्या लोकांमध्ये गेलो, गांधी वाचून खेड्यात जावं हे वाटत होतं, पण आपण जर त्या लोकांमध्ये गेलो, इतक्या इंटेरियरला गेलो की ज्या ठिकाणी अर्ली डायग्नोसिस होईल आणि मग प्रॉम्प्ट ट्रीटमेंट होईल, जी मेडिकलची फिलॉसॉफी आहे ट्रीटमेंटची, याने मी सरळ MBBS झाल्यानंतर जायचं ठरवलं. मग 2.5 महिने जवळजवळ महाराष्ट्रात फिरलो. त्या दरम्यान मला आणखी एक पुस्तक मिळालं, वेअर देर इज नो डॉक्टर. वेअर देर इज नो डॉक्टरमध्ये कव्हर पेजवर असं चित्र होतं त्यावेळी की 4 लोक पेशंटला उचलून खांद्यावर घेऊन चालले आहेत डोलीमध्ये आणि लिहिलं आहे माईलस्टोनवर खाली हॉस्पिटल 30 माइल्स. आणि ते मला असं दिसलं की गांधी आणि रस्किन जे सांगतात ते याला फिट बसते या चित्राला, की अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. जो छत्तीसगडचा पेशंट इथे येत नव्हता, मेडिकल कॉलेजला ॲडव्हान्स होऊन यायचा, त्याला अर्ली डायग्नोसिससाठी आपण तिथे जाऊयात. म्हणून महाराष्ट्रभर, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटका या 4 स्टेटमध्ये मी पेरिफेरीमध्ये फिरलो. सगळ्या इंटिरियर भागात फिरलो, आदिवासी भागात फिरलो आणि बेराहगड, जिथे जाण्याचं रस्ता नाही अशा गावी मी पोहोचलो. ही जी पायपीट होती साधारण किती अंतराची होती तरी? बेरागडला असं होतं की 40 किलोमीटर पायी चालावं लागायचं. हरिसाल तिथलं डांबरी रस्त्यावरचं गाव, तिथनं आतमध्ये 40 किलोमीटर पायीच जावं लागायचं. गावाचं नावच बेराहगड, जिथे जाण्याचा रस्ता नाही असं ठिकाण. बेराहगड. गड वगैरे काही नाही, तापी नदीचं खोरं आहे, अत्यंत सुपीक जमीन आहे. एकीकडे तापी नदी वाहते, एकीकडे सातपुडा पर्वत आहे आणि धारणी तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातलं हे गाव आहे. त्या ठिकाणी एक 15 वर्ष साधारणतः आम्ही पायी गेलो. 85मध्ये मी पहिल्यांदा गेलो आणि 85 ते 2000मध्ये त्या ठिकाणी बारमाही रस्ता सुरू झाला. तुम्ही तिथे जायच्या आधी काय अवस्था होती तिथल्या समाजाची वैद्यकीय बाबतीत? त्यांची वैद्यकीय बाबतीत तर फार वाईट स्थिती होती. बाई अडली की ती मरायची, निमोनिया झाला की मूल मरायचं, डायरिया जर सुरू झाला गावात तर एका दिवशी 20-20 मृत्यू व्हायचे. एकाला पोचून यायचं, दुसऱ्याची घेऊन जायचं. दिवसभर हाच कार्यक्रम, कारण साथ यायची. त्यावेळी उपचारच नव्हता त्यांच्याकडे. 1.5 वर्ष राहिलो, प्रॅक्टिस केली आणि मग पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला यावं असं वाटायला लागलं. सुरुवातीला आम्ही 2 मित्र होतो, आम्ही 4 मित्र एकत्र जाणार होतो, पण ते जुळलं नाही. 2 तिथे गेलो, वर्षभर राहिलो आणि मग एका मित्रांनी सर्जरीला जॉईन केलं ॲडमिशन, कारण सर्जिकल इमर्जन्सी द्यायचा. बैलांनी शिंग मारले, हातात आतडे घेऊन पेशंट आला, डायनामाईट हातात फुटला, ब्लास्टमध्ये त्याचा जीव गेला. अशा कंडिशनमध्ये आपल्याला सगळं करावं लागायचं. आणि म्हणून मग तो सर्जरीला गेला दिलीप, आणि मी प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, आजार कसे टाळायचे तो विषय मी निवडला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. कुणीतरी आपल्याला जोडीदार पाहिजे असं कधी वाटलं आणि त्याचा शोध कसा काय घेतलात आणि तो जोडीदार तुम्हाला मिळाला, त्याचं पारखताना तुम्ही काही लग्नात कशा अटी घालतात तसे काय अटी काय? निश्चित हा प्रोसेस काय झाला तुमचा? काय झालं की मी MBBS होऊन तिथे गेलो, 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली, मी आधी सांगितलं तुम्हाला. त्यानंतर मी MDला आलो. MDच्या शेवटच्या टर्मला असताना, शेवटचे 6 महिने MDचे परीक्षेचे राहिलेत, त्यावेळी मला हा विश्वास निर्माण झाला की माझं लग्न होईल तर आताच होईल, अन्यथा होणार नाही. का असं का वाटलं? कारण 40 किलोमीटर पायी चालून कोण मुलगी येणार माझ्याशी लग्न करायला? कोणते आईवडील माझ्यापर्यंत पोहोचणार? शक्य नाही. त्यामुळे नाऊ ऑर नेव्हर अटीतटीची वेळ होती की या 6 महिन्यात माझं लग्न होईल तर होईल, नाही तर विनोबा वाचता वाचता माझा सुद्धा विनोबाच होईल. आणि म्हणून मी 4 अटी ठरवल्या. अटी अशा होत्या की 40 किलोमीटर पायी चालणारी,
400 रुपये महिन्यात संसार करणारी, कारण मी 1 रुपया प्रति रुग्ण किती घ्यायचो. सालची गोष्ट सांगताय तुम्ही? हे मी सांगतो आहे तुम्हाला 88ची गोष्ट, 1988. हा, म्हणजे तेव्हा शहरातल्या एका मुलाचं 400 रुपयात महिन्याचा कॉलेजचाही खर्च भागत नव्हता. तेव्हा आपल्या बायकोनी संसार करावा अशी करावा 400 रुपये महिन्यात, कारण मी 1 रुपया कन्सल्टेशन घ्यायचो. शहरातले डॉक्टर त्यावेळी 100 रुपये कन्सल्टेशन घ्यायचे. 5 रुपयात लग्न करणारी तिसरी अट होती. म्हणजे रजिस्टर मॅरेज त्यावेळी 5 रुपये लागायचे जर कुणाला रजिस्टर मॅरेज करायचं असेल तर. आणि शेवटची अट होती की स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी असलेली काय मुलगी. करायची? स्वतःसाठी नाही हं. पण इतरांसाठी भीक भीक मागायची तयारी असलेली मुलगी हवी, अशी मी सर्व हे नातेवाईक. असं काम आहे जरा. याचं कारण असं की मी गाडगेबाबांना वाचलं होतं, मी गांधींना वाचलं होतं. गांधीजींनी 1 रुपया जमा केला होता देशासाठी लोकांकडनं. गाडगेबाबांनी आयुष्यभर भीक मागितलं आणि काय केलं? त्यांनी धर्मशाळा उघडल्या, त्यांनी अन्नसत्रालय उघडली, त्यांनी अनाथालय उघडली, त्यांनी वृद्धाश्रम उघडलेत, त्यांनी गोशाळा उघडल्यात, जेणेकरून जे का रंजले गांजले त्यांची सेवा व्हावी. कुठून आलं हे त्यांनी जे भीक मागितलं समाजाकडनं त्यातनं आलं. स्वतःसाठी त्यांनी काहीच मागितलं नाही. आणि मलाही असंच वाटत होतं की माझ्या गरीब रुग्णांसाठी मला वेळ आली तर भीक मागावी लागेल, त्यात साथ देणारी पत्नी हवी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ह्या 4 अटींमुळे अनेक मुलींनी मला नकार दिलेत, त्यांच्या आईवडिलांनी नकार दिले, त्यांच्या नातेवाईकांनी किती नकार मुलींनी दिले. नकार दिले तरी? 100च्या वर बापरे. नकार ऐकलेत मी. आणि एक वेळ अशी आली की मला होकार मिळाला. या 4 अटींच्या जवळपास तुम्ही कुठल्या अटींच्या जवळपास होतात निदान? या अटींबद्दल मला कुठलाही संसर्ग झालेला नव्हता. कारण मी लहानपणापासून तशी लाडातच वाढलेली. अगदी शेंडेफळ सगळ्यात शेवटची. म्हणजे एक चप्पलसाठी अख्खं नागपूर अख्खं हिंडलेलं आहात नागपूर हिंडलेली. आणि त्यानंतर मग मला स्वतः मी शिकली, LLB केलं. आणि LLB करता करता जेव्हा मला लक्षात आलं की वकिली हा काही आपला पेशा नाही. आणि त्या दरम्यान एक शुभसंकेत म्हणा किंवा काय, माझ्या अंगावर पांढरे डाग आलेत. बरं. त्याच्यामुळे समाजाचं आणि घरच्यांचं जे एक अशा मुलीकडे पाहण्याचं जे लक्ष असतं किंवा त्यांच्या कशा नजरेने बघतात ते सगळं मी अनुभवलं. आणि मग लक्षात आलं की आपल्याला कमवायची आता गरज आहे. कारण लग्न न सांगून करण्याचे प्रयत्न झाले पण मला ते खोटं मला कधीच पटलं नाही. मी आताही जीव गेला तर ठीक आहे पण मला खोटं पटत नाही. हे असं आहे ना असं आहेच बस. आणि माझ्या वडिलांना न सांगता हुंडा देऊन वगैरे लग्न ठरवलं होतं. त्यांना वाटलं की होऊन जाईल पण मी त्याला विरोध केला. मग त्याला कोणी अनुमती दिली नाही. शेवटी ते लग्न मोडलं. आणि मी माझ्या वडिलांना पटवलं की बा एवढा पैसा खर्च मला तुम्ही दिला तर मी पुन्हा होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेऊ शकते. वय वाढलं होतं तेव्हा. त्यांनी मला पुन्हा होमिओपॅथी कॉलेजमध्ये ॲडमिशन दिली. आणि तसं मी संघ बिल्डिंग महालातच आणि माझं घर अगदी जवळजवळ. त्याच्यामुळे संघ बिल्डिंगवरून आलेले वारे आमच्या घरावरूनच जायचे. लहानपणापासून त्याच वातावरणात आम्ही वाढलो. आणि बाणी छातीत आणून आम्ही तसं काम केलं तेव्हा लहान असो. तर त्याच्यानंतर मग मात्र जेव्हा मी होमिओपॅथी केलं मग मी त्याच्यात चांगली पास झाली. डॉक्टर विलास डांगरे मला खूप छान गुरु मिळालेत. आणि स्ट्रॉंगली मी दवाखाना चालवू शकते. त्यांनी सांगितलं की तू दवाखाना सुरू कर. आणि मी महालात दवाखाना सुरू केला. आणि योगायोग असा की माझा दवाखाना पहिल्या दिवसातच 15 पेशंट. इतका तुफान चालला की मलाही आश्चर्य वाटायचं की माझ्याकडे कसे एवढे पेशंट येतात. आणि खूप पैसे मिळायचे मग पैसे मोजता यायचे नाही. पैसे आले, शॉपिंग सगळं खूप हौशी मौजी झाले. आणि मग मात्र पुन्हा माझ्याकडे लग्नाला मुलं यायला लागलेत. आणि असे मुलं पाहता पाहता मग एका माझ्या मित्राने सांगितलं की एक मुलगा आहे. मी पण उत्सुकतेने विचारलं की काय करतो वगैरे. पण MBBS झाला आहे आणि MD करत आहे. आणि मग मी उत्सुकतेने विचारलं की म्हटलं शिकलेला दिसतो आहे बरं आहे. आणि तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की ते असं वगैरे काही नाही, त्याच्या 4 अटी आहेत. हां. आणि तेव्हा मग मला फार उत्सुकता वाटली
आणि मग मी विचारले की काय बा पहिली काय अट आहे. तर त्यांनी सांगितलं की 400 रुपयात घर संसार चालेल. आणि त्या काळामध्ये मी 400 रुपयाची साडीच घ्यायची. म्हणजे साडीचं पहिले मॉडेल आलं तर ते माझ्या घरी पहिले यायचं. आणि दुसरी अट मी पुन्हा विचारली, म्हणजे 40 किलोमीटर पायी चालणे. तोपर्यंत माझ्याजवळ चांगली गाडी वगैरे आली होती. आणि मी 40 पावलेही चालू शकेल की नाही याची मला शंका होती. तिसरी अट 5 रुपयात लग्न. पण हे ठीक आहे, आपल्या बापाला काही ठीक आहे, खर्च हां, नाही हां. आणि पुढे काही झालं कमी जास्त तर खर्चाचा काही प्रश्नही नाही. आणि चौथी अट पुन्हा विचारली तर म्हणजे इतरांसाठी भीक मागायची तयारी. म्हटलं चांगलं आहे बा, भीक मागायची त्यालाही सवय असेल, भिकारी दिसते, नाही प्रॅक्टिस झाली तर आपलं निभून जाते. जोडीने भीक मागू. हां, असं मी पहिले तर मजाकमध्ये घेतलं, पण मग त्याचा खूप गहराईने विचार केला आणि 2 महिने स्वतःचाच अभ्यास केला. तेव्हा मी विनोबांचं गीता प्रवचन वाचत होते. आणि आपला स्वधर्म काय आणि कशासाठी आपण हे कमवतो. तोपर्यंत पैशाची जी चमक असते ती पण पाहून घेतलेली होती. आणि ते लक्षात आलं होतं की याच्यात काय राम नाही, हे नुसतं वाढणारच आहे, याला कुठेतरी कट केलं पाहिजे. आणि मग लक्षात आलं की आपण जे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणतो किंवा लोभ सोडा, मोह सोडा, इगो सोडा, तर ह्याच ते अटींमध्ये आहे ना. 400 रुपयाचे मध्ये घर संसार तर सगळंच सोडावं लागेल मला. भीक मागायचं म्हणजे मला माझा इगो बाजूला ठेवायला, तेव्हाच भीक मागू शकतो. लोभ सोडायचा, मोह सोडायचा, जातावर दळायचं, हे करायचं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला त्याचं हे दिसलं की बा हेच नाही का आपल्या गीतेत सांगितल्या जात. आणि त्याच्यावरून मग मी ठरवलं की आपण करू शकू स्वतःचा अभ्यास करून. आणि मग त्याच्यानंतर मग मी यांना कळवलं, मित्रांना. पण मित्र काही यांना सांगायला तयार झाले नाही, कारण माझं साडी परत लिपस्टिक बदलत असे, स्लीवलेस, नागपूरभर फिरून आणलेली चप्पल, माझा काही थाट होता त्या जमान्यात. माझे चांगले टोंगळ्यापर्यंत केस होते, हेअरस्टाईल, आणि ते सगळं सोडून इकडे यायचं. माझे मित्र म्हणे आम्ही नाही विचारत बा, तू तुझं विचार. आणि मग यांना माझ्या मित्रांनी सांगितलं की दवाखान्यात जायच्या. आणि मग हे आलेत. मग आणि ते 1-2 आल्यानंतर तास, तो प्रसंग काय होता? 1.5-2 तास हे बाहेर थांबले. मला माहीत होतं की हा रवी याच्यासाठी आला, पण यांना माहीत नव्हतं. यांना सांगितलं की बा हिच्या दवाखान्यात जा, स्मिताच्या तिथे एक मुलगी तुला भेटणार आहे. मी मग स्टायलिश त्याला हा आत या वगैरे म्हटलं. आता समोर बसलेत आणि मग मला इथे कळलं की बा इथे एक लग्नासाठी मला मुलगी भेटणार आहे वगैरे. आता मलाही सगळं नवीनच होतं, आता कसं बोलायचं एकदमच. मीच पहिले हवा पाण्याच्या गोष्टी केल्या इकडल्या तिकडल्या. मग सांगितलं की बा असं आहे की बा मीच आहे म्हटलं ती लग्नात तुमच्याशी बोलणार मुलगी. माझं स्लीवलेस, लिपस्टिक, साडी वगैरे पाहून यांना रॉंग नंबर लागल्यासारखं वाटलं आणि हे उठायला लागले. पण म्हटलं बसा बसा तुम्ही, पहिले लोटा ग्लास असायचे, पाणी दिलं. म्हटलं पाणी प्या. मी काय एकदम काही गळ्यात पडली नाही, आपण आधी बोलू आणि मग ठरवू काय ते. आणि मग मात्र आम्ही बोललो, बराच वेळ बोललो आम्ही. आणि मग या निर्णयावरती येऊन थांबलो की आपण ट्रायल मॅरेज करायला हरकत नाही. बर. आणि मग आम्ही आमचं हे ट्रायल मॅरेज ठरवलं. आणि रजिस्ट्रारच्या समोरसुद्धा आम्ही त्याच कंडिशनवर लग्न केलं. याला कंडिशन मॅरेज म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणा, की जोपर्यंत तिथे राहणार तोपर्यंत आम्ही पती पत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार करायचा. तुम्ही यांच्याबरोबर गेल्यानंतर काय वाटलं अनुभव? काय कानाला खडे गेल्यापासून काय कानाला खडे लावायला लागले पहिले तर घरच्यांची परमिशनच मिळणं कशी मिळेल हे होतं. तुमच्या घरच्यांची? आणि मग मी गेली. मी म्हटलं माझ्या वडिलांना आम्ही दादा म्हणायचो. म्हटलं दादा हा मुलगा म्हणतो माझ्याशीच लग्न करतो. माझ्या वडिलांनी पाहिलं याच्याकडे. हा फार बारीक होता, अगदी चवळीच्या शेंगेसारखा, अगदी शिडशिडीत. मी आपली चांगल्या खात्यापित्या घरची 4 दिवस उपाशी राहिली तरी पत्ता लागणार नाही कोणाला अशी. वडिलांनी पाहिलं असं असं थोडं बराच वेळ. म्हणून नाव काय पोराचं, म्हणजे जोरदार विचारला. आम्ही घाबरून गेलो जरा. पण त्यात गंमत अशी की माझं नाव स्मिता मांजरे पहिलेचं. आणि BA पर्यंत माझी बोकडे नावाची मैत्रीण, वाघ, गाढवे, एक कावळे होती 10वीपर्यंतची, अशाच आडनावाच्या माझ्या मैत्रिणी. आणि माझे वडील म्हणते तुला दुसऱ्या आडनावाच्या मुली मिळत नाही.
म्हटलं काय करू दादा, आता यांच्या नाव असेच आहेत, आपण कसे काय बदलायचे. मग माझ्या वडिलांनी हा नाव काय पोराचं, म्हटलं रवी कोल्हे. मग मात्र माझ्या वडिलांनी एकदम पुष्कळ वेळ पाहिलं हो ना, असं आडनावाल्याशी तुझं जुळून जाते म्हणे. आणि आमचं असं लग्न झालं आणि आम्ही मेळघाटच्या जंगलात आम्ही दोघं जण तिथून निघालो. आपल्या इकडे बरेच वेळेला असं दिसतं, म्हणजे निदान शहरामध्ये किंवा बऱ्यापैकी जिल्हा पातळीवरती, की पेशंट आल्यानंतर पहिले 15-20 त्याला रकाने भरायला लागतात, माहिती भरायला लागते, अमुक भरायला लागतं, तमुक भरायला लागतं, तमुक भरायला लागतं. याच्यातनं काही सुटका नाही का? काय झालं आहे की डॉक्टर पेशंट रिलेशनशिपमध्ये जे आपुलकी पाहिजे, जो भाव पाहिजे, तो बदलत आहे. हा मुख्य चिंतेचा विषय आहे. डॉक्टर काय करतो, डॉक्टर कॉम्प्युटरवर पाहतो, पेशंटने सांगितलं मला ताप आला, तो पटकन टाईप करतो. तो आपला टायपिंगमध्ये पेशंटशी बोलत नाही, त्याच्या डोळ्यात पाहतच नाही कधी. हां, प्रिस्क्रिप्शन त्याला ते देतो. यामध्ये तुम्ही सांगा की पेशंटची काय चूक आहे की तो येतो डॉक्टरकडे रिलीफसाठी, आणि रिलीफ कशाने मिळते? डॉक्टरची नजर, त्याची भावना, ती जर व्यवस्थित पेशंटकडे पोहोचली, त्याच्या रिलेटिव्सकडे पोहोचली, तर त्याला रिलीफ मिळते. तर ही जी दरी पडते आहे, त्यामुळे आज तुम्ही म्हटलं तसं एक लांब लिस्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स फॉलोड बाय प्रिस्क्रिप्शन, आणि तेवढं करूनही नो रिलीफ, ही स्थिती येते आहे. रिलीफ जर मिळायची असेल तर पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये जो डायलॉग असायला हवा, जो विश्वास असायला हवा, तो निर्माण करणं हे डॉक्टरची जबाबदारी आहे आणि पेशंटची जबाबदारी आहे. इट्स अ 2 वे प्रोसेस. आणि त्यामुळे ती जवळीक मी मिळवू शकलो म्हणून रुग्णांनी मला ॲक्सेप्ट केलं असं मला वाटतं. जेव्हा हा निर्णय तुम्ही घरी सांगितलात, तेव्हा लहानपणापासून ज्या पद्धतीने वडिलांनी तुम्हाला वाढवलं, त्यांना एक मोठा धक्काच असेल नाही का? निश्चित. मग तो तुम्ही सांगणार का आपण त्यांच्या तोंडून ऐकायचं? त्यांच्याकडूनच आहे. आपण बोलूया त्यांना, बघूया त्यांचे काय कानाला खडे आहेत ते. आपल्या चिरंजीवानी एकदम बाकी सगळं सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन प्रॅक्टिस करायची असे निर्णय घेतल्यानंतर काय पहिला विचार काय आला तुमच्या मनात? आम्हाला तर अगोदर असं वाटलं की यांनी काहीतरी नोकरी करावी, परंतु त्याला अगोदर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली होती, पण त्याला हार्ट थोडं त्रास होता, त्यामुळे आम्ही मेडिकलला पाठवलं. लहानपणापासून? लहानपणापासूनच म्हणा. हां, आम्ही तिथे एक खेतान डॉक्टर होते आमचे, त्यांच्याकडे दाखवायचं. बरं. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही मुंबईला जाऊन दाखवून या. आम्ही त्याला मुंबईला आणलं आणि तिथे आल्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांनी 10-15 हजार रुपये खर्च सांगितला पहिलेच. ते मला शक्य नव्हतं. नंतर आम्ही पुन्हा वापस गेलो. मग ते डॉक्टरने सांगितलं तुम्हाला रेल्वेचं हे मिळतो, मेडिकल हे वगैरे डॉक्टर. मग तिथल्या डॉक्टरप्रमाणे आमचं भुसावळ डिव्हिजनमध्ये होतो. भुसावळ डिव्हिजनमध्ये दाखवलं. तिथे बरेच दिवस ठेवलं, पण त्याचं काही निदान झालं नाही. मग घरी वापस गेलो आणि ऑपरेशन करायचं आम्ही सोडलं. का सोडलं? का आपण ऑपरेशन का नाही केलं? ऑपरेशन पैशाची अडचण होती, हां, किंवा एक अशीच घटना घडली की ज्या दिवशी याचं ऑपरेशन आणि दुसऱ्या मुलाचं ऑपरेशन होतं, तो मुलगा दगावला, वारला म्हणजे ऑपरेशनमध्ये. त्यामुळे मी असं ठरवलं की बा त्याचं आयुष्य आहे तसंच काढायचं. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही काही म्हणजे आता ऑपरेशन करत नाही. मग घरी गेलो आम्ही. तुमचे वडील म्हणाले की तुम्ही लहानपणी आजारी होतात, आणि त्या अशा पद्धतीचा आजार असलेली माणसं फार तरुणपणातच लहानपणीच जातात. डॉक्टर म्हणून तुम्हाला असं नाही का तपास करून बघावं असं वाटलं की आपण एकटेच इतक्या लाखो लोकात एक सुदैवी कसे काय? काय आहे की फॉर एव्हरी रूल देअर इज एक्सेप्शन. बरोबर. आणि त्या नियमाप्रमाणे मी जगलो. मेडिकल टेक्स्टबुकमध्ये आज हे लिहून आहे की माझा आजार जो आहे प्रायमरी पल्मोनरी हायपरटेन्शन, टेक्स्टबुकमध्ये हेच लिहून आहे की पेशंट डाईज विदिन 3 to 5 years आफ्टर डायग्नोसिस. माझं डायग्नोसिस झालं 10व्या वर्षी, पण नियमाला अपवाद म्हणून मी जगलो. आता जेव्हा मी विचार करतो की मी का जगलो, तर मला व्हिक्टर फ्रँकलिनची आठवण येते. व्हिक्टर फ्रँकलिननी इन सर्च ऑफ मिनिंग
अर्थांच्या शोधात या पुस्तकात त्यांनी जे लिहिलं आहे की जे लोक दुसऱ्यांना देतात त्यांचं आयुष्य वाढत जातं, जे लोक दुसऱ्यांचं हिसकावून घेतात त्यांचं आयुष्य संपत जातं. आणि प्रत्येकाने पुस्तक ते वाचावं असं पुस्तक आहे. आणि खरोखर जर तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. आणि तेच मी त्यामधून शिकलो. आणि माझं जीवन हे दाखवतं की मी जगलो कारण मी दुसऱ्यांना देत गेलो, दुसऱ्यांना मदत करत गेलो. आज तुमच्या मुलाला सुनेला दोघांनाही पद्मश्री मिळाली. हो, मला धन्य वाटतं. आता कसं वाटतं? राष्ट्रपतीच्या हाती स्वागत झालं आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पण झीजीवींनी त्याला दुजोरा दिला. मी आला त्याबद्दल खरंच धन्यवाद. मी स्थानापन्न. तुम्ही जे दोघे जण गेलात तेव्हा तो सगळा शिक्षण नाही तिकडे सगळा, तर एखादी महिला डॉक्टर होऊ शकते इतपत तरी त्यांना वाटलं होतं का? नाही 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 नाही, ती तर भावनाच नव्हती ना. मला नर्सबाईच म्हणायची, कारण एक महिला नर्सपर्यंत तेवढं त्यांना माहीत होतं. हं, एकदा मी नसताना एक वाघाने फाडलेला पेशंट आला हं. आणि त्यावेळी हिला विचारलं त्यांनी येऊन, नरसबाई तुमको टाका देना आता क्या? हिने म्हटलं हो. आणि एक मासाचा गोळा बाजीवर आणून त्यांच्यासमोर स्मितासमोर त्यांनी ठेवला. म्हणजे नुसताच रक्तबंबाळ झालेला हरिराम होता. वाघाने त्याच्यावरती हल्ला केला होता आणि पूर्ण त्याला असं वरबडूनच आतपासून सगळ्या सगळंच फाडून टाकलं होतं. तर त्याला बी टाके घ्यायला सुरुवात केली. जवळजवळ 400-450 टाके मला त्याला टाकावं. बाप रे. आतल्या मसल्सपासून सगळं शिवत आणून रात्री अंधार व्हायच्या आत मला ते पूर्ण उरकायचंही होतं, कारण लाईट नव्हते. जे एक टॉर्च दाखवणाराही घेर येऊन पडला, मग दुसऱ्याला उभं केलं. म्हणजे घाई करून आपली शिवणकाम करत होती. आणि आनंदाची गोष्ट अशी की तो पेशंट हरिराम वाचला. त्याच दिवशी त्याला मुलगाही झाला. त्याचं नाव मी शेरसिंग ठेवलं. आणि तेव्हा मात्र मग मला लोकांच्या युनिव्हर्सिटीतून, गावाच्या युनिव्हर्सिटीतून डॉक्टर ही पदवी मिळाली. खूप प्रेम दिलं लोकांनी. आणि मला असं वाटतं की हे सगळं जे करताना तर जो आनंद मिळत गेला तो खूप महत्त्वाचा होता. की अजूनही आठवलं की त्या एका परमोच्च आनंदाच्या ह्याच्यावर आपण जाऊ शकतो. आणि असं वाटतं की कुठली प्रॉपर्टी असेल कोणी हिसकावून घेऊ शकते, पण ही जी श्रीमंती आपल्याजवळ आहे ही कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्ही काही इकडनं जाताना सुसज्ज हॉस्पिटल सगळी तुमची अजिबात वैद्यक काही घेऊन गेला नव्हता? अजिबात काही नव्हतं. नाही. मग ह्या अशा परिस्थितीत काय 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 तुम्हाला करायला लागलं? काय काय कानाला खडे लावायला लागले? आणि तो पुढचा प्रश्न त्याला लागूनच असा की मग प्रशासन आणि ह्याची अनास्था ही तुम्हाला किती जाणवली? सर्वात प्रथम की औषधाजवळसाठी माझ्याकडे पुरेसं भांडवल नव्हतं. आम्हा तिघा मित्रांचं एक कॉमन पॉकेट होतं आणि त्या कॉमन पॉकेटमध्ये 3,500 रुपये त्यावेळी शिल्लक होते. त्यामधून घेतलेली औषधं होती. मनात भीती होती की औषधं खूप कमी आहेत, कसं होईल, काय होईल. पण त्यावेळी लोकांनी मला 3,500 रुपये जमा करून दिलेत. त्या 3,500 रुपयामधून औषधं आणा अशी सूचना केली गावकऱ्यांनी. मी अमरावतीला गेलो औषधं घ्यायला. तिथे माझे मित्र होते लक्ष्मीकांत वरणगावकर. त्यांनी त्यांच्या भावाशी भेटवलं, बाबासाहेब वरणगावकर. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की देख भाई, मैं बिझनेसमॅन आदमी, किती पैसे कमावून आणलेत सांग. यांनी सांगितलं की हा सेवा करायला आदिवासींमध्ये गेला आहे. तो म्हणे मी बिझनेसमॅन, मला ते समजत नाही सेवा बिवा, तू सांग मला की तू काय करून कमावून आणलंस. मी सांगितलं की बाबा माझ्या औषधाचे विक्रीतून 3,500 रुपये आले आणि लोकांनी मला जमा करून दिले. लोकांनी जमा करून दिले याची पार्श्वभूमी जेव्हा मी त्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले हा यार तू तो काम का आदमी दिखता. आणि मला घेऊन गेलेत. राजा मेडिकल एजन्सी म्हणून मोठी मेडिकल एजन्सी आहे, त्यांच्याकडे सगळ्या कंपन्या जवळजवळ होत्या त्या काळात. आणि तिथे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की भाईजी ये बच्चे को जो दवा होना दे दो, अपना बच्चा है, महीने भर के बाद में पैसे ला देगा. मेडिकलमध्ये 1 महिन्याची उधारी मिळते विदाउट इंटरेस्ट. 1 महीने में ला के देगा, नहीं देगा तो मी गॅरंटी. त्यांनी स्वतः गॅरंटी घेतली. आणि त्या दिवसापासून मला आज तागायत कधी ददात पडली नाही औषधांसाठी थांबायची. आता दुसरा भाग तुम्ही जो बोललात
की प्रशासनाची जी दिरंगाई, प्रशासन आणि प्रशासनात सरकार जो सरकारचा जो ज्याला आपण म्हणतो इनॅक्टिव्हनेस किंवा इनर्टनेस, बघ्याची भूमिका घेण्याची गोष्ट ही जिथे दिसते तिथे मन दुःखी होते. पण त्यामध्ये सुद्धा सगळेच सारखे नाहीत. त्यामध्ये अनेक चांगले कुशल प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांच्या स्वतःच्या मनामध्येच काहीतरी चांगली भावना असते आणि ते त्या चांगल्या भावनेतून चांगलं जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक लोक मला भेटत गेलेत. त्यांनी वेळोवेळी मला मदत केली आणि ज्यावेळी दिरंगाई करणारे अधिकारी आलेत त्यांना वठणीवर कसं आणायचं हे सुद्धा त्यांच्यातल्याच सूत्रधारांनी, सज्जन माणसांनी मला शिकवलं. की डॉक्टर कोर्टात जा. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात आम्ही जनहित याचिकेच्या माध्यमातून भांडलोत. चांगल्या वकिलांनी आम्हाला मदत केलीत. पण कोर्टात का जावं लागलं? मग काय घडलं होतं? अनेक गोष्टी होतात की सरकार योजना डिक्लेअर करते पण तळागाळात त्या योजना पोहोचतच नाहीत. तळागाळातली परिस्थिती कोर्टासमोर मांडावी लागते. कुठली योजना म्हणजे उदाहरणार्थ? उदाहरण सांगायचं की एका प्राथमिक आरोग्य केंद्राला 20,000 पॉप्युलेशन हवी, पण इथे पॉप्युलेशन झाली होती 1,00,000 आणि 1,00,000ला एक प्राथमिक आरोग्य केंद्र. त्यासाठी कोर्टात जावं लागलं. म्हणजे 5च्या ऐवजी 5च्या ऐवजी फक्त. इकडे ट्रायबल वेलफेअरचे पैसे लॅप्स होतात, ते वापरले जात नाहीत आणि त्यांचीच मुलं, ट्रायबल्सचीच मुलं औषधाविना मरतात प्राथमिक आरोग्य केंद्रात, कारण औषधं उपलब्ध नाही. जेव्हा कोर्टाने डायरेक्टिव्ज दिलेत गव्हर्नमेंटला तेव्हा गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केलं की हो त्यांच्यासाठी हा पैसा वापरता येईल आणि मग तो पैसा वापरता येऊन आज प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारली, औषधं उपलब्ध झाली, ॲम्ब्युलन्सेस उपलब्ध झाल्या. त्या वेळेला तुम्ही तिथे गेलात, तुम्ही दोघेही गेलात नंतर, तेव्हा जी परिस्थिती होती हो आणि आज इतके वर्षानंतर, होय म्हणजे तुम्हाला ते कदाचित आत्मस्तुती वाटेल, मला अजिबात वाटणार नाही. मला एवढंच म्हणायचं की एक तटस्थ म्हणून तुम्ही जर बघितलं तर तुमच्या त्या जाण्याचं आणि आजकालच्या परिस्थितीची ह्याच्यात किती फरक पडला आणि तुम्ही त्यात पूर्णपणे समाधानी आहात? किंवा समजा तुम्हाला असं सांगितलं आपल्या हल्लीच्या पद्धतीत की रेटिंग द्या 1, 2, 3, 4, 5, तर तुम्ही काय म्हणाल? मी सांगतो ना, मी जेव्हा गेलो तेव्हा जर फिगर्समध्ये बोलायचं तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो होता हा 200पेक्षा जास्त होता. बालमृत्यू बालमृत्यू 1000 मुलं जर जन्माला आली तर पहिला वाढदिवस 200पेक्षा जास्त मुलं पाहत नसत. 6वा वाढदिवस जर पाहायचं मोजलं तर 400 मुलं 6वा वाढदिवस पाहत नसत, शाळेला ॲडमिशन होत नसत. आज ती परिस्थिती बदलली. आज 25 ते 30च्या दरम्यानची मुलं हा पहिला वाढदिवस पाहत नाहीत आणि 70-80 मुलं दुसरा वाढदिवस पाहत नाहीत, 5वा वाढदिवस पाहत नाहीत. ही परिस्थिती आहे. अमरावती जिल्ह्यात, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, पण मेळघाटात शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत. दुसरी एक बाजू अशी झाली की सर्व आदिवासी भागांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रश्न आहे. मेळघाट पण नक्षलवादी आलेत, पण आम्ही त्यांच्या आधी पोहोचलो होतो. आम्ही साधे साधे प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे कामांचे प्रश्न, रोजगार हमीचे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे वेळोवेळी सोडवत राहिलो आणि त्यामधून ही परिस्थिती निर्माण झाली की नक्षलवादी आल्यानंतर त्यांना लोकांनी सपोर्ट केलं नाही. ज्या प्रश्नांवर ते लोकांना उचकवतात ते प्रश्नच आम्ही समोर नायनाट केलेला होता आणि म्हणून आज तिथे नक्षलवादी टिकले नाहीत. आलेत पण टिकले नाहीत, त्यांना परत जावं लागलं. गांधीजींची एक शिकवण होती की खेड्याकडे चला. तसंच गांधीजीने एवढे म्हटलं होतं की एकदा मागे एकला चालो रे, म्हणजे तू एकटंच चाललं पाहिजे. तेवढा मात्र तुम्ही ऐकलं नाहीत. तुम्ही आधी एकटे होतात, मग तुम्ही दुकटे झालात, परंतु काही तुमचे मित्र होते, जे तुमचे सहकारी होते, पहिल्यापासून होते. नव्हे, मी तर असं म्हणेन की आम्ही हे उत्तम प्रकारे करू शकलो कारण आम्हाला मित्रांची पण साथ तेवढीच जबरदस्त या कामामध्ये मिळाली. कोणते मित्र? आपण बोलूया त्यांना. चालेल. हे तुमचे सहकारी झाले आणि तुमची पुढची पिढी आपण तिलाही बोलूया. या तुमची ओळख करून द्या डॉक्टर साहेब, मित्रांची आधी. आमचे डॉक्टर प्रेमचंद पंडित हे मित्र
आम्ही शाळकरी मित्र आहोत. शेगावला सोबत शिकलो, पुढे मेडिकल कॉलेजला एकाच वर्गात होतो, सोबतच शिकलो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मेळघाटला गेलो. त्यांनी शासकीय सेवा पत्करली. त्यानंतर तिथे त्यांनी डिप्लोमा केला, डिग्री केली आणि आता बुलढाणा येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. दुसरे जे आमचे मित्र आहेत ते आम्हाला आनंदवनमधून मिळालेत. बाबा आमट्यांच्या सोमनाथ कॅम्पमधनं, भारत जोडोमधनं आणि लक्ष्मीकांत वरणगावकर हे अमरावतीला असतात आणि सतत आमच्या कुठल्याही अडचणीमध्ये हे आणि असे अनेक मित्र आहेत की जे आम्हाला नेहमीच सोबत देतात. ज्या ज्या लोकांबरोबर त्यांनी सतत वाद खेळले समाजासाठी, भल्यासाठी, लोकांच्या समाजाच्या भल्यासाठी, त्या लोकांच्या बाजूने उभा राहिला तर त्यांनी काय खडे लावले पाहिजे त्यांच्यासाठी? हां, त्यांनी बघितलं की इथे विरोध करून चालत नाही. इथे कोणत्याही प्रकारचा जर आपण अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी हा माणूस त्या अडथळ्यांना घाबरत नाही, त्यांना जुमानत नाही. जोपर्यंत त्याला मार्ग मिळत नाही तो तिथे टिकून राहतो. म्हणून सहसा कोणी त्याच्या वाटेला पण जात नाही. सुरुवातीच्या काळामध्ये जेवढा त्याला त्रास झाला, जेवढा विरोध झाला सगळ्याच पातळीवर, लोकांनी अक्षरशः प्रयत्न केला की त्यांनी मेळघाटामधनं निघून जायला पाहिजे. त्याही परिस्थितीत तो टिकून राहिला. शेवटी ही विरोध करणारी जेवढी प्रवृत्ती आहे ही थकून गेली आणि आज रिझल्ट कुठे समजा. मला आठवतं की डॉक्टर भायखळ्याला जेव्हा हाऊस जॉब करत होता तेव्हा माझी भेट झालेली. त्याच्या आधी आनंदवन मित्रमेळाव्यात आम्ही एकत्र आलेलो आणि इथे आम्ही ठरवलं की मेळघाटात सर्वे करायचा. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर माझ्याकडं आलेत आणि मी आणि डॉक्टर यांनी मिळून मेळघाटचा पूर्ण सर्वे केलात. आणि तो सर्वे केल्यानंतरचा जो पहिला दिवस होता त्याच दिवशी रात्री मी पक्का कानाला खडा लावला आणि तो हा लावला की याच्यानंतर डॉक्टरसोबत मजबूतीने उभं राहायचं. आणि समाजाला आज ही गरज आहे की डॉक्टरसारखे व्यक्तिमत्व जेव्हा उभे राहतात कामालासाठी तेव्हा त्यांच्या पाठीमागे फळी म्हणून उभे राहणारी कार्यकर्ते जी आहेत त्यांनी कानाला खडा न लावता मजबूतपणे उभं राहावं आणि अशा प्रकारे अनेक तरुणांची मोठमोठी कामं उभे राहावेत. तुझं नाव आधी सगळं सांग बरं. मी राम, मी लहाना मुलगा. आता तू काय करतोस? आता माझं MBBS सुरू आहे आणि म्हणजे झालंय माझं आता इंटर्नशिप सुरू आहे माझी. मोठा भाऊ फार्मिंग करतो, पण तू आपलं मार्केटिंगचं काम असतं. मग आता मेडिकलमध्ये सगळं आहे मेडिकलमध्ये. मग शेतकरी व्हावं असं का वाटतं? कारण की कसं आहे, मला नेहमीच वाटत आलं की बा जसं बाबांनी विचार केला की बा आपण कुठपर्यंत, म्हणजे मी तुम्हाला सांगतो आमच्या मेळघाटमध्ये जवळजवळ 300 संस्था आहेत. तर असं संस्थे स्वरूपी काम न करता आपण स्वतः काम करून या लोकांना जर आपण फिशिंग करणं शिकवत नाही, जसं इंग्रजीत म्हण आहे की बा तुम्ही कुठवर त्यांना खाऊ देणार ना. जेव्हा तुम्ही त्यांना जर ते करणं शिकवलं तर त्यांना आपण स्वयंपूर्ण करावं, हा त्यामागचा उद्देश आहे. कारण की त्यांना सगळं येतं, त्यांच्यामध्ये स्किल आहे, त्यांच्यामध्ये मेहनत करायची इच्छा आहे, फक्त त्यांना मार्गदर्शन करण्याची जरूरत आहे. तर मला असं वाटतं की आपण जर त्यांना मार्ग दाखवला तर ते नक्कीच त्या मार्गावर चालतील. आणि म्हणून मग आम्ही असं ठरवलं की बा या सगळ्यांमध्ये आपणच उतरून करावं. जोवर आपण त्यात जात नाही तोवर आपल्याला कळत नाही की बा काय चालतंय म्हणून. डॉक्टर साहेब, आमच्या कार्यक्रमात एक शेवटला भाग असतो असा की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही सांगायचं असेल, तुम्हाला जे वाटेल ते की हे हवं, हे आहे, हे नाही, काही जे तुम्हाला बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. मला एक सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की जेव्हा आपली मुलं त्यांना जे आवडते ते करू इच्छितात तेव्हा त्यांना करू द्यावं. होतं काय की आईवडील त्यांना आपल्या स्वतःच्या गॉगलनी पाहतात, हे कर ते कर ते कर डायरेक्शन देतात. आपण दाखवलेल्या रस्त्याने आपली मुलं चालू शकत नाहीत, हे मला प्रकर्षाने जाणवतं. आणि म्हणून मी म्हणतो की मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचं जीवन जगू द्यात. आणि विशेषतः हे मी आदिवासींकडून शिकलो. आदिवासी आपल्या मुलांना कधीच हे सांगत नाहीत की तू अमुक कर, त्याला जे करायचं ते करू देतात. ज्या मुलाशी लग्न करायचं, ज्या मुलीशी लग्न करायचं ते करू देतात. त्याच्यामध्ये शक्य तेवढी मदत करतात, अन्यथा अडगळ तरी करत नाहीत. आणि ते जर समाजाने केलं तर मला वाटतं की दोन्ही पिढ्या सुखी होतील.
दोन्ही पिढ्या आनंदाने एकत्र नांदू शकतील. जे आदिवासीमध्ये दिसतं की तिथे वृद्धाश्रम नाही आहेत, तिथे अनाथाश्रम नाही आहेत, तिथे तिन्ही पिढ्या एकत्रित जगतात आहे आणि प्रेमाने जगतात आहे. आणि म्हणून माझा हा निरोप आहे की बाबा रे, त्यांना उडू द्या, त्यांची गरुड घेत त्यांना घेऊ दे. तुम्हाला काय म्हणायचं? आम्ही बोलता बोलता आदिवासी आमची संस्कृती किती छान आहे याच्याबद्दल राहूनच गेलं. मी स्त्रियांबद्दल जे कामं केलेत आणि तिथला समाज, आम्ही खूप सेवा करायला गेलो होतो, पण हे लक्षात आलं की आपण काही सेवा बिवा नाही, पण त्यांची सेवा आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्यांची संस्कृती किती छान आहे. म्हणजे आज शहरात पाहिलं तर जागोजागी निर्भयासारखे प्रकरण झालेले आहेत, पण आमची आदिवासी स्त्री किती निर्भयता तिच्यात आहे. एक विळा हातात घेतला की ती जंगलात एकटी जाते, तिला कशाची भीती नाही, कुठल्या प्राण्याची नाही, काही नाही. म्हणजे जिम कॉर्बेट म्हणायचं की आदिवासी स्त्री जंगलची राणी आहे, खरोखर ती जंगलच्या राणीसारखी आहे. त्याच्यानंतर स्वतःचं लग्न स्वतः करायची तिला मुभा आहे. ती कोणाशी लग्न करू शकते, कोणासोबतही इच्छा असेल तर राहू शकते. समजा जर कुमारी माता झाली, तिला जर प्रेग्नन्सी झाली तर तिला आत्महत्या करावं लागत नाही की तिच्या आईवडिलांना आत्महत्या करावं लागत नाही. समाज स्वीकारतो. शिवाय तो मुलगा तिच्याकडून हिसकावून घेतला जात नाही. तिच्या दुधावर, तो तिचं दूध सुटेपर्यंत त्याच्यावर तिचा हक्क आहे त्या मुलाचा. अरे गाय के पीछे बछडा तो आताही आहे ना. म्हणजे इतक्या सुंदर कल्पना तिथे जिथे रुजल्या आहेत, काय जिथे आपल्या भाकरीतली अर्धी भाकर देण्याची प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे. इतकी सुंदर संस्कृती तिथे आहे, अजूनही आहे. त्या संस्कृतीला पाहायला या समाजाने तिथे यावं अशी मला वाटते. आणखी एक विनंती करावीशी वाटते की मेळघाटमध्ये या, तिथल्या माणसाशी भेटा आणि शहरी आणि नागरी संस्कृतीतला आणि आदिवासी संस्कृतीतला आपण सगळे ब्रिज बनवूयात. तुमच्या बोलण्यावरून एक लक्षात आलं की वाटते परिस्थिती कठीण, पण आयुष्य फार सुखी आहे. आणि आमच्या शहरात नेमकं उलटं आहे. परिस्थिती खूप सुखी आहे असं वाटतं, पण जगणं खूप कठीण आहे. हा फरक आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल आमचा बहुमान. झी मराठीतर्फे मला एक छोटीशी प्रेमाची भेट, एक आठवण म्हणून. काय म्हणायचं आहे जोडप्याला? विचारी माणसं की परोपकारी डॉक्टर यांच्या अनुभवातून अनेक कानाचे खडे आपण लावू शकतो. त्यातला कोणता खडा लावायचा ते तुम्ही ठरवा. आणि याच नोटवर घेऊया निरोप. परत भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.